तर सागर, या बुलेटिनची सुरुवात एका खास रिपोर्टनं आपण करूयात। दिल्लीमधलं जे आंदोलन होतं अभिजित दिपकेनं ते यशस्वी केलं, तर मुंबईतल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी। आणि या आंदोलनामध्ये दोन्ही भाऊ सातत्यानं आणि अधिक आक्रमकपणे एकत्र असल्याचं दिसलं। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे ती ठाकरेंच्या नव्या गणिताची। पाहूयात काय आहे ठाकरेंचं हे नवं गणित। आदित्य आणि अमित ठाकरेंचं हे नवं गणित। ठाकरेंचं गणित करणार का मतांची बेरीज? शिवाजी पार्कमधल्या ठाकरेंच्या अभिनंदन मेळाव्याची ही दृश्य। मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात प्रचंड गर्दी जमली होती। त्याच वेळेला राज ठाकरे यांच्या शिवतीर्थच्या गॅलरीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही भाऊ उभे होते। आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंना जवळ बोलवलं आणि अमित ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवला। त्याआधी नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनात सुद्धा दोघे भाऊ एकत्र दिसले होते आणि आता तरुणांच्या बरोबर दोघांनी सुद्धा आंदोलन लावून धरलंय। पोलीस कधी घरी जाऊन कधी ते आंदोलनाच्या स्थानावर जाऊन पकडते। काल पण आपण पाहिलं असेल, वरळीला कोणाला नेलं, परवा शिवाजी पार्कला कोणाला नेलं। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना एक गोष्ट आम्ही मान्य करतो की दिल्ली पोलिसांनी जसं लाठीमार केला किंवा अमानुषपणे जे काही टेझर गन वापरलेत, पेलेट गन वापरलेत, अजूनही मुंबईत तसं झालं नाही। मुंबईत संवेदनशीलपणे हे सगळं हाताळलं जातं। राजकीय पक्ष म्हणून आम्ही उतरलो नाहीये, तर देशासाठी एक कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे सगळे लोक उतरले आणि त्यांच्यात तो राग आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवायला आम्ही उतरलोय। आणि कुठे हात लावतात तुम्ही विद्यार्थ्यांना हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही उतरलोय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे तरुणांच्या आंदोलनात चांगलेच आक्रमक होते। मुंबईतल्या आंदोलनाचं केंद्र होतं शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कातल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते ज्युनियर ठाकरे बंधूंनी। आदित्य प्लस अमित ठाकरेंचं हे नवं गणित असल्याची चर्चा सुरू झाली आहे। म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आणि राज ठाकरे यांच्या मनसेचं नेतृत्व अमित ठाकरे करणार, अशी चर्चा तरुणांसह राजकीय वर्तुळात सुद्धा सुरू झाली आहे। मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे। खरं तर हा काही बातम्यांचा मुद्दाही होऊ शकत नाही। दोन भावांचं एकत्र येणं, मी खूप आधीपासून म्हणते की ब्लड इज मोर थिकर दॅन वॉटर। त्यामुळे दोघांचं एकत्रित येणं, सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांना भेटणं, अगदी आजही वाढदिवसाला राजसाहेब येऊन गेले होते, हे फार सहज स्वाभाविक आहे। आणि काळ बदलत असतो, बदल सृष्टीचा नियम आहे। त्यामुळे नव्या नेतृत्वाच्या खांद्यावर नव्या जबाबदाऱ्या येणं हे सुद्धा सहज स्वाभाविक आहे। सर्वप्रथम जी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आहेत की जे दोन ठाकरे दुरावले होते ते कुठल्या का कारणाने एकत्र आले आणि त्याचा शेवट आजचा तुम्ही जसा बघाल तर स्वतः राजसाहेब ठाकरे हे आज उद्धवजींना शुभेच्छा देण्याकरता केले। आणि शेवटी हा पिढीजात आलेला विचारांचा वारसा आहे, तो सन्मान्य प्रबोधनकारांपासून सन्मान्य श्री बाळासाहेबांपासून उद्धवजी, राजसाहेब आणि आता अमितजी आणि आदित्य। महापालिका निवडणुकांच्या आधी ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली। त्यानंतर कौटुंबिक आणि राजकीय कार्यक्रमात सुद्धा ठाकरे बंधू एकत्र दिसले। अनेक वर्षांमधली कटुता मागे ठेवून राज आणि उद्धव ठाकरे बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत एकत्र आले आहेत। आता तोच वारसा आदित्य आणि अमित पुढे नेताना दिसतायत। आदित्य आणि अमित दोघेही भविष्यात आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतील असं दिसतंय। मात्र दोन्ही भावांसमोर बरीच आव्हानं आहेत। निवडणुकीत घटत चाललेलं संख्याबळ, सोडून जाणारे नेते, दोन्ही पक्षांच्या संघटनेला आलेली मरगळ, एवढंच नाही तर कमकुवत झालेली संघटना, कार्यकर्ते आणि नेत्यांशी संपर्क नसल्याचे ठाकरेंवर होणारे आरोप, यासह अनेक गोष्टी आहेत। त्यातही महत्त्वाचा विषय तो कार्यकर्त्यांशी तुटलेल्या संवादाचा। हे सगळं दोन्ही भावांना मजबूत करावं लागणार आहे। या आंदोलनामध्ये आणखी एक तिसरी बाब म्हणजे ठाकरेंची नवीन पिढी, विशेषतः आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, हे प्रत्यक्ष मैदानात उतरलेले आणि त्या तरुणांशी त्यांची नाळ जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न बघितला तर निश्चितपणे एक ठाकरेंची नवीन पिढी अधिक सक्षमपणे कामाला लागली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। याचा त्यांना किती राजकीय फायदा होतो भविष्यात वगैरे या बाबी फार लांब आहे, परंतु आज निश्चितपणे त्याचा त्यांना फायदा होताना दिसला हे मात्र निश्चित। अभिजित दिपकेच्या नेतृत्वात तरुणांचं आंदोलन यशस्वी झालं असलं तरी अमित आणि आदित्य या दोघांनाही तरुणांना आपल्याकडे खेचून त्यांची ताकद मतांमध्ये दाखवून द्यावी लागेल।
संपर्क आणि संवाद यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र भविष्यातही ठाकरे बंधूंची ही अशी जवळीक कायम राहणार का, त्यावर दोन्ही पक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आदित्य प्लस अमित असं जरी ठाकरेंचं नवगणित असलं तरी सुद्धा ठाकरे भविष्यात एकत्र राहणार का यावरतीच ठाकरेंची बेरीज ठरणार आहे. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.